काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन झालं आहे। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला आहे। हाडांच्या तसेच फुफ्फुसांच्या व्याधीने दीर्घकाळापासून पाटील त्रस्त होते। त्यांच्या निधनाची वार्ता जिल्ह्यात पसरताच सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या राहत्या घरी गर्दी केली होती। त्यांच्यावर उद्या 28 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या मैदानावर अंत्यसंस्कार होणार आहे। त्यांच्या जाण्यानं काँग्रेसची मोठी हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ते काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांचे वडील होते। काँग्रेस सुप्रीमो सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती। काँग्रेस सरकारच्या काळात अनेक मंत्रिपदे देखील त्यांनी भूषवली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून धुळे जिल्ह्यासह धुळे ग्रामीणमध्ये एक हाती निर्विवाद वर्चस्व रोहिदास पाटलांनी आपल्या कुशल अशा नेतृत्वाने प्रस्थापित केलं होतं। त्यांच्या दैदिप्यमान कार्यामुळेच धुळे ग्रामीण काँग्रेसचा पारंपरिक गड राहिला आहे। त्यांचं निधन झाल्याने धुळे जिल्ह्यासह धुळे ग्रामीणवर शोककळा पसरली असून सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।